अगं नको शोभा, करू दे प्रियाला. तिनं केलं काय आणि मी केलं काय एकच आहे की. प्रिया ओळख. चला अरे वा, चीफ गेस्ट म्हणून आबा आणि मालती काकीने बोलवलं आहे. व्हेरी नाईस, ग्रेट. आबा, फॅक्टरीमध्ये मी सुद्धा एम्प्लॉय म्हणून काम केलं आहे. सो मी सुद्धा कामगार दिन साजरा करणार. आणि या प्रत्येक कामगारांना तुम्ही जसा आशीर्वाद देता ना तसाच मलाही द्या. पाय पडतो. चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आबा आशीर्वाद नाही दिला. हां, चला चला चला. ॲक्च्युली मी आबांनाच बोलवणार होतो फॅक्टरीमध्ये कामगार दिन साजरा करण्यासाठी, पण तिथे कळलं की इथे वस्तीत कामगार दिन साजरा केला जातोय. आलो मी वस्तीतच. चला. तर आज आपण सगळे इथे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी भेटलेलो आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आबांचा कामगारांवरती किती जीव, किती प्रेम करतात ते कामगार. आणि आता फॅक्टरी जरी आबांच्या हातात नसली तरी सुद्धा आबा नेहमी कामगारांचे होते आणि यापुढे सुद्धा नेहमी राहतील. त्यामुळेच आज आबा आणि मालती मॅडमला आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आता आपण महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करू. आणि वेट, कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मला 2 शब्द बोलायचे. बोलाच. नमस्कार. खरं तर मागच्या वर्षी आबा मला इथे घेऊन आले होते कामगार दिनानिमित्त. त्यांनी सरप्राईज दिलं होतं मला. त्यांची इच्छा होती की मी कामगार दिन आपल्या कामगारांसोबत व्यवस्थित सेलिब्रेट करावा. आणि माझं म्हणणं असं होतं की कामगारांना एवढी व्हॅल्यू द्यायची काही गरज नाही आहे. ते आपल्याकडे काम करतात, आपण त्यांना त्याचे पैसे देतो. अशा वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये होतो मी. पण आता मला हळूहळू रिअलाइज होत आहे, आय मीन झालंय, की कंपनीचे खरे मालक तुम्ही आहात. म्हणजे बघा ना, तुम्ही फॅक्टरीमध्ये कष्ट करता, मेहनत घेता, सगळं काम प्रामाणिकपणे करा, तेव्हाच तर आमचा बिझनेस उभा राहतो. म्हणजे कुठल्याही कंपनीच्या ओनरला जर त्याचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर त्याच्या कामगारांनी प्रामाणिकपणे काम करणं खूप गरजेचं आहे. खरं तर कंपनीचा मालक आणि कंपनीत काम करणारे कामगार हे एका नाण्याचे 2 बाजू असतात. जेव्हा मालक रिस्क घेतो पण कामगार प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात, कष्ट करतात, तेव्हाच कंपनी ग्रो करते. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कंपनीत काम करणारे कामगार हेच कंपनीची खरी बॅकबोन असतात. बॅकबोन म्हणजे हृदय. जरा तुझं मतपरिवर्तन झालं बघून मला खरंच खूप आनंद झालाय.
आणि तू म्हणतोस ते खरं आहे. हे सगळे कामगार आपल्या फॅक्टरीचा बॅकबोन आहेत, कणा आहेत. कळायला मला थोडा उशीर झालाय पण हरकत नाही, मी आता लक्षात ठेवेन. आणि मला हेही रिअलाइज झालंय की आय वॉज रॉंग. मला या करेक्ट पाथवर घेऊन येण्यासाठी 2 लोकांचा खूप मोलाचा वाटा आहे. पहिले तर आपले आबा आणि राणी.